गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। लवकर पैसे दे, मला सुट्टे दे, लवकर पैसे दुकानला जायचे। केव्हा दिल्यात माझ्या जवळ, लवकर दे पैसे मला। केव्हा दिल्यात का माझ्या जवळ तो? होय, त्यासाठी सुट्टी पाहिजे का? घरी असल्यावर सारखं उठपळ दुकानाला जायला। हे बर काय करते? काय नाही बसली। अच्छा केला का लवकर हो, माझं तर आवरून झालंय। अरे काय आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय बाबा। अल्ला का मग आता पोरगी बघायला जायचं, उशीर होईल की? एवढा नाही धावलाय? अरे लका त्या बामणाने सांगितलंय की मुहूर्त आहे, हा 12च्या आत जायचे, बघाय नको हे पटकन। सरपंच बाय कधी बी येईल? येऊ दे सरपंच बाय आले तर मी काय अशीच येणार। आवरलं पण नाही अजून तुमचं, चला की बाया लवकर पडदिशी। बघा की कवापासून सांगते मी आवर ते आवरतच नाही, तिला काळजीच नाही माझ्या लग्नाची। मी तर सगळी घरातली कामं पटापट आवरून आधी, त्या पाहुण्यांचा बी फोनवर फोन येतो या, चला पडदिशी उठा। झालंय की मी अशीच येणार आहे, माझं काय आवरायचंय, आवरूनच बसली। चला लवकर उठाला, ए सागर उठ लवकर, आवर बाबा। आज पावडर लावायची राहिली माझी बया, हाय का आता पावडर लावायची राहिली, नादवून गेलाय। आज चांगलं दिसाय नकोय, पसंत नकोय पडाय पोरीला। अरे बाबा मस्त देखना दिसतोय तू। पावडर लाव द्या राव सरपंच बाई। लाव बाबा लाव पडदिशी पावडर। तुम्हाला लावायची का? मी लावून आली, नटून आली मस्त, आणि टोपीन बिपीन आताच घालून होय। तुमचाच पोर आहे बाया, बघा आता कोणी सांग। नवरदेवा सारखा दिसला पाहिजे की, पोरग वळकीत आलं पाहिजे। चल लवकर। काय ते पाहुणं म्हणताला आता नवर देवाला नटून टोपीन बिपीन घालून आणलंय। बरं चला आधी अजून जमायचं तर लांबच काय, आपण सारखं दिसलं पाहिजे ना तिथं। चला 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 लवकर, चला 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 लवकर बाया। बघितलं का, गाडी पण आणून आधीच उभी केली बाया, खरंच की। सरपंच बाई कसं काय दिसतोय? लय भारी दिसतोय, अगदी हिरो सारखा। नवरी गेली की तुला पसंतच करणार बघ, चल लवकर। हा मग काय तर, आणि तुम्ही सगळं सामान ठेवलंय ना व्यवस्थित? घेतलंय सगळं, तेच की। चल की बाबा। काय ठेवलं नाही ना, सगळं घ्या व्यवस्थित, बायको इम्प्रेशन झाली पाहिजे माझी। अरे तुला बघताच इम्प्रेशन झाली पाहिजे, असंच तू नटलायच की। चला की बसा की पटापटा, बसा की ताई। सरपंच बाई तुम्ही इथं बसा, ह्या पोराला इथं का मी तिकडनं येते। होय होय, ए चल रे बाळा, चल बस। कोण वाकडा नीट चल, तुझ्यामुळे उशीर झाला का नाही? झाले आमचं बी झाले। अयो ए गिन्यान गेलेल्या, हिरो साऊथचा हिलन असलं वाली ऍक्शन करतो ग जानू, कसलं नटलं डेंजर, असं वाटतं नवरीच घेऊन आलाय। बर हे बघ जाय, काय कोपऱ्यावरच आहे, पण ही स्टेजला ड्रेस टाकला होता म्हणून मला बी यायला उशीर झाला। झाले जागा आहे ना, आई मी अर्जुन तू बसतोय आरामात, चला। ए कुठं चला, ह्याला कशाला सगळं? नाही रॉकीला नाही घ्यायचं, तू नको येऊ बाबा। काय झालं? दादाला घेऊन जाईल, तुला नाही न्यायचं। वाटलं तर तुझी आई बी कोण असलं ना अजून, मावश्या बिवश्या कोणी, तर त्यांना घेऊन जाईल, पण तू येऊ नको बाबा अपेक्षा। अयो मी काय केलंय? नाही अपेक्षाच पायाचा आहे, जेव्हा पाठीमावा गेलो पोरगी बघाय तेव्हा बी तोच मोडलं, येऊ नको तू। अयो पोरीच स्थळ नीट नव्हतं म्हणून तुम्ही मोडलं, माझ्यावर ढकलता व्हायची। तेव्हा ही एवढा देखला दिसत होता का? तो मग देखना दिसतोय, पण तू काय बाबा येऊ नकोच आमच्या माग। अरे तू तिकडून आलता म्हणलं चांगल्या पायाचा आजची, पाहिलेच ह्याला मिठाचा खडा लागला तुझ्यामुळे, नाहीचा शब्द आला पोरीचा। मला काय कळलं ना गड्या पुताई, मी जर आल्यावर इम्प्रेशन कसलं पडणार, कसला नटली मी। अरे काय नको तू इम्प्रेशन पाडू नकोस, कसलं काय तू येऊच लगच।
नका ही कसली पद्धत सरपंच बायगावचं काय मतदान पाहिजे का नको आमच्या घरातलं तुम्हाला Direct, हा? मालकीन काय बोला ना तुम्ही तोंड कशाला घालताय मध्येच मतदानच्या टायमिंगला बघू की नको नको पण मी पहिलाच सांगितलंय ना रॉकीला नाही घ्यायचं अर्जुन दादाला न्यायचं येऊच नको. मी बसतो बाबा गाडीत हा. तुला येऊ- गद्दार दोस्त तुला तू गाडी बस 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 येऊ नका म्हटलं तरी कोणत्या डब्यात बसू नाही म्हणतोय ना एकदा काय आहेत का आईला ही माणूस की नाही बर का ताई ही लय चुकतोय का तू दोस्त आहे का दुश्मन आहे हा मला सोडून हा कसला माझ्यापाशी स्वप्न रंगवली ती असन तसन लोक मी सपोर्ट करतोय मलाच कोणला अरे तू आहे ना तू कुठं न्यायच्यात लायकीचा नाहीच. सपन राहू दे तुझ्यापाशी चला आपलं पोरगी बघून येऊ राहतो चुकीचं करताय बरं का ताई तुम्ही बाकीची गेली उडत पण तुम्ही चुकीचं करताय लक्षात ठेवा काय काय हा नाही चुकीचं होत काय नाही चुकीचं होत या दरवाजा लावून अर्जुन दादा सर रे परत. का आज त्या गायतला का यार रॉकीला कोण बोललं नाही का आणि पोरगी बघायला जाताना मला नाही लका रे माणूस की राहायचे नाही टाका टाका तू हातच काढून मोडील तुझा माकड लखा पाहिला बरं झालं गावात कोणी बघितलं नाही रॉकीचा अपमान लगा कधी चांगलं व्हायचं नाही लगा नमस्ते पाहुणं. नमस्ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा ही मुलगा आहे ही मुलाची आई आहे आणि ती पलीकडचा मित्र आहे त्याचं काय लय मनावर घेऊ नका पण पोरग एक नंबर आहे बघा जसं तुम्हाला सांगितलं तसं. अहो सरपंचीन बाई तुम्हाला आम्ही चांगलं ओळखतो आपले चांगले कष्ट नाहीत तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही आणणार स्थळ म्हणजे कसं आणणार आमच्या दोघच आणणार ना आणि चांगलं आणणार त्यात मुळीच शंका नाही बाळा. हो तरी पण तुम्हाला काय विचारायचं असलं तरी विचारून घ्या. विचारूच आपण अगं विचार की तू काय नाही पुरीला बोलवायला आधी मग बोलू की आपण पुढचं. आली की प्रिया इकडे ये ये बाळा. ठेव इथं तांब्या बस तिथं हो का ही आमची मुलगी बस बाळा. बघा आता तोंड झाकलंय कसं बघायचं. अहो उघडेल की बघा ना अहो, संस्कारिक पोरगी आहे ती माहितीये का. हो हाय संस्कारिक पण आता आपल्याला बघायचं म्हटलं नको का. प्रिया उघड ग बाय तोंड दाखव ना त्यांना चेहरा दाखव तुझा बघा पोरगी कशी नक्षत्र सारखी आहे चांगली आहे की पोरगी भारी आहे की. एखाद्या लेकराला नाव ठेवाय छान दिसते की. मला तर बाबा आवडले बघून घे बाबा तू बी परत नको अजून उद्योग परत म्हणजे मी बघितलीच नाही. यार काय एवढं मुतावळं झालं काय काय म्हणताय सागर काय नाही ते तोल गेला माझा. असं होय नीट बस बाबा दिसते ना पोरगी. हा छान आहे. बरं आहे बरं का आम्हाला पसंत आहे पण फक्त एक विचारायचंय की मुलाचं शिक्षण काय झालं आणि मुलगा आता सध्या करतोय काय. अहो पोराचं काय विचारता पोरग आहे त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि बँकेत मॅनेजर आहे अजून काय सांगू मग. वा वा अतिउत्तम चांगलं आहे मग. अहो मी सरपंच आहे अगं? असं तसलं आणेल ना स्थळ. नाही नाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना तुमच्यावरच आहे म्हणूनच आमचा तुम्हाला विश्वास. बघायला सांगितलं होतं आम्ही दोघांनी होय ग हा? मुलगा बँकेत सर्व्हिसला आहे म्हणजे आणि सरपंच बाईने आणलंय म्हणल्यानंतर चांगलंच असणार ते आणि काय सरपंच बाईला सगळी माहिती आहे. होय ना हा बरोबर त्याची आम्हाला तर काळजी हाय करू मुलगा पसंत तुम्हाला मुलगी आहे का बघा आणि इथंच सांगा हाय का नाही हो, तर तुम्हाला. येतो उद्या न होईल परवा असं काय करू नका. ए बाबा बघितली का मला तर आवडली बाबा चांगली पोरगी. आवडली आवडली त्याला बी आवडली. बाय शेवटी कसं आहे माहिती का तुम्हाला संसार करायचा आम्ही जरी तुझ्या आई वडील असलो पण तुझी पसंती नापसंती तेही आम्हाला कळले पाहिजे. बघ मुलगा तुझ्या समोर आहे मुलगा तुला आवडतो की न आवडतो तेही सांग. अण्णा मी तुमच्या शब्द बाहेर आहे का हो? बस मला एवढंच पाहिजे. माझी पोरगी बोलली ना माझ्या शब्दाबाहेर नाही फक्त तुमचं कळवा तुम्हाला पसंत आहे की नाही पसंत आहे बस. काय आता इथं सांगून टाकते की सांग की बाबा आहे ना पसंत हाय की सांगितलंय की बसू बैठकीला मग
अहो पण माझं ऐका की पोरीला काय विचारलं नाही आणि आता तुम्ही पोराला सगळं विचारलं आम्ही तुम्हाला जे काय आहे ते सगळं तुम्हाला खरं नाही, नाही, खरं नाही, सांगतो. त्याच्या बाबतीत आम्हाला काही हे नाही. तुम्हाला काय विषय समक्ष सगळं विचारू शकतो. मग बाई तुझं नाव सांग तुझं शिक्षण सांग. माझं नाव प्रिया. शिक्षण ग्रॅज्युएशन झाले कम्प्लीट माझं. मग तू पण सांग तुझ्या आई वडिलांना बाबा पसंत आहे काय तुला आहे का पसंत बाबा. हा म्हणते अहो लोक आता मी काय म्हणते पोराला बी पोरगी पसंत आहे दोघांची पसंत घ्यायला म्हणल्यावर कशाला आता उशीर लावायचा धरून टाका की साखरपुड्याची बी तारीख आणि लग्नाची बी तारीख कशाला हे लावताय. पोरगी अगदी बघा एकदम ह्याच्यासारखी राणीसारखी तर आहे यांच्या घरात. अहो सरपंच बाई, तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्या शब्दावर विश्वास आहे. आम्ही काही म्हणत नाही. तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. मग आता कशाला वेळ तुम्ही लावताय. फक्त सांगा अमुक तारीख धरायची. आमची पण तयारी आहे. आमच्याकडनं काही हरकत नाही. अहो पण पाहुण्या रावळ्यांना सांगावं लागल इतके घाईत म्हणल्यावर कसं जमायचं. अहो सांगायचं पटापट आता काय कोण व्हायचं पटकीनं सांगायचं. ऐकतं कोण तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे पण सांगावं लागेल ना. अहो सांग चल की दसऱ्याची धरा तारीख पडदिशी चांगलं मुहूर्त बी आहे. आता दसऱ्याची तारीख कुठली आहे. आता बघा की बाय दसरा कवाशी तू तीन दसऱ्याला जरा सांगून टाका पाहुण्याला. बरोबर तुम्ही म्हणताय ना दसऱ्याला धरून साखरपुड्याचं ठरलंय. हो माझं काय म्हणणं आहे माहितीये का एकदा ह्यांना दोघाला बोलू द्या की नाहीतर कसं व्हायचं आपण हाय कडची पाहुणार शेवटी कसं आहे ह्यांना दोघाला संसार करायचा त्यामुळे व्हायच बोलू दे की. नाही बोलतो ना आमच्याकडे नाही हरकत नाही. अरे सागर बोलायचंय का बोल बोल ए बाई बोल तुला. हा बोल बाळा बोल. तुला काय विचारायचं ते विचार. जा. मग काय तर परत आमच्यावर खरं मग बरोबर काय. आहे. होय आता ग्रॅज्युएशन झालंय हा मग आता लग्न झाल्यानंतर काय जॉब करणार ना. अहो जॉब तर सगळेच करतात. मी पण भरपूर शिकलीये पण मला ह्या जॉब मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही बघा. का खरं सांगू का तुम्हाला हा मला लग्न झाल्यावर तुम्ही 4-5 म्हशी घेऊन द्या. काय हो मला म्हशी वळायला आवडतं. खरंच ग्रॅज्युएशन झालंय का. मग तुम्हाला काय म्हणायचं मी खोटं बोलतेय का. आता हे म्हशी घ्यायच्या आणि काय घ्यायचं म्हणल्यावर काय. अहो आता तुम्हाला सांगते म्हशीचं दूध कसं चाललंय 80 रुपये लिटर आणि त्या म्हशीबरोबर तुम्ही 2-4 शर्टा बी घेऊन द्या मला. 2-4 शर्ट हो तसं म्हणाय मला बी आवडतं. म्हणजे नाही का मला बी काय वाटतं की आपल्या स्वतःचाच बिझनेस असावा. पण ही आई काय म्हणती अरे बाबा काम कर हे शर्टात आणि म्हशीत काय ठेवलंय तुला पोरगी कोण द्यायचं नाही. पण तुमचं आणि माझं विचार चांगलेच होत्यात. मला बी शर्ट आवडतात म्हशी आवडतात. शर्टात म्हशी त्याच्यामुळे तर आमच्या आईंना एवढा मोठा बंगला बांधलाय आणि ते परंपरा चालू राहण्यासाठी मला पण ह्यातला इंटरेस्ट आहे. मग असं करू की आपलं लग्न झालं की आपण काय करू शेरडा करू म्हशी करू त्याच्याबरोबर कोंबड्या बी करू की. हो चालतंय की. हा हा. मग आपलं किती विचार होते हाय का नाही. मग आपण काय करू सांगू आणि फायनलच आहे म्हणून सांगू काय आम्हाला एकामेकाला पसंत आहे म्हणून सांगू. हा लवकर तारीख धरा म्हणून. झालं सगळं व्यवस्थित झालंय. आता गेले दोघं काय त्यांचं संभाषण होईल. आली बघा दोघं पण आली. काम फटके झालं सरपंच. ठीक आहे झालं तुमचं बोलणं व्यवस्थित. अण्णा त्यांचं माझं विचारलेच होतं. रुचत का. वा 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 अगदी छान अगदी छान. बरं ठीक आहे बसूया लवकरच. काय असेल ते बोलू पण उरकूनच घेऊ लगेच. हो हो तुम्हाला म्हणलं होतं का नाही त्यांचं बघा विचार पण एकदम जमलंच का नाही. जमलं जमलं. हो सरपंच बरं ऐकलं काय म्हणते लवकर तारीख धरा. आता जमली की आता दसऱ्याची तारीख. मग काय करायचं घ्यायची वटी भरून पुरीची. होय बाई घेते की घे सरपंच बाई वटी भरून. जा ग बाई बसते तर बस बरं. जाते तुम्ही बी. सोडू द्या बरं पड एका ठिकाणी पडा ग एका ठिकाणी पडा सगळ्याला ती. हा चल
ये इकडं. बस चला मग काय झालं की फिक्स जाता. हो आपल्या तयारीला लागायला. हो चालतंय. लागा तयारीला. आम्ही बी लागतो तयारीला. आता पुढच्या जवळ दिवस आल्यात. हो हो आता आम्हाला बी सांगावं आता 8 लागेल. दिवस निघून जातात. हो हो, तुमची तयारी ठेवा आणि आमची तयारी करतो. चालतंय. हा, फोन बिन करा. हो हो चला लवकर. मग काय चला आपल्या पुढच्या तयारीला. चला चला येतो बरं का? हा ये या. हो हो या. ये तिकडला घालून तुम्ही. कशाला एवढी लांबची तारीख धरली काय करीत काय का सासऱ्याची आधीच उडवायचा हातात दणका टाकायचं लग्न कळत बसला साखरपुड्याचं घेऊन वगच अर्जुन दादा आता काय करू दसरा तर दसरा पण काय करू आता मी आईला आणि सरपंच बाईला काय सांगतो माहितीये का साखरपुडा आणि लग्न द्या दसऱ्याला करून. ए रॉकी काय का त्या अरे गावातली माणसं सागरचं लग्न जमवाय गेल्या तुला तू हिथच आहे अजून तुला नाही नेलं वय मला नाही नेलं हा लय माग लागली होती माझ्या गावात चर्चा सगळीकडे का गाव सगळी चांगली पोटारी सगळी गेले तू अजून हिथच म्हणल्यावर कसं काय व्हायचं गावात चर्चा होती वय मला नेलं नाही म्हणून महत्वाचा माणूस तू हिथं ठेवून गेले ह्या बघा मला बी जरा बँके फिंकेची काम होती तात्या लय माग लागली होती ती सागरची आहे माझ्या म्हणली रॉकी तू पाहिजे नाही म्हणलं काय म्हणलं आपली सोडून कोण मोठा आहे त्यांच्या मागे जायला हा? त्या टायमाला जायचं असतं जाऊ द्या बघू परत ही प्रसंग नसतेच जीवन हा असू द्या तुम्ही नका आमच्या जखमा निघतोय हो? हा. ला, जी ती गावातली का लोक मला हटकून टॉर्चर करते ती सागरचं लग्न जमवायला तो गेला नाही सागरच्या साखरपुड्याला गेला नाही लगा रॉकी गावात लगा तुझी बी इज्जत आहे लगा तुझी पाका आबरू चालली ह्या सागर पाय सागर लगा तू दोस्त आहे माझा काय पण एवढा गद्दार निघल असं मला वाटलं नव्हतं असं द्या काय रॉकी बरं वाटलं असेल दोस्ताला सोडून जाताना आहे ना उतर म्हणते तर नाही म्हणला उतराय काय गेलो बरं झालं का काय ती स्वर्गाघरची सुद्धा परिफिक आहे काय बायको मिळाली त्याला इतकी सुंदर हा त्या सुंदरपणाचा नादच नाही करायचा खरंच रॉकी पाहिजे होतं संग तरी बी बळत कसा बळाची यायचा का येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू कसे म्हणते ती काय कसं बोलली बघितलं का मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं रे आईला सुद्धा माघारी जावं लागलं काय जाऊ मला सोडलं असतं ठीक आहे पण आईला तर न्यायचं ना माघारी आलो लागा मी तडतण करत आहे म्हणजे जा ती बाळा एवढं नको मनाव घेऊ म्हणली साखर काय दोस्तच आहे की तुझा पण काही असा गद्दार निघल मला वाटलं नव्हतं गद्दारीचं ह्याचं काय स्वतःने बी नको पाऊल उचलायला थोडं सागरला म्हणलं असतं तर घेतलं असतं आपल्याला तसली सवय नाही हो की बंगला तर असलाय ताजमहल सुद्धा फेक आहे बंगला आहे आई शपथ पोरगी कशी आहे दिसाय पण आता एवढं सांगितलं की मी खरं स्वर्गाची सुंदरी सुद्धा नाही इतकी दिकनी पोरगी बघताना शुद्धत होता ना तू होतो हा नाही हा हा पाहिला जाऊ दे पण काय हो एखाद्याची जर इच्छाच नसली आपल्याला न्यायचं तर आपण बळ का मागं लागायचं हा मला कसं नेलं मी आता जीवा भावाचा मैत्र आणि मी काय दुश्मन होतो त्या सागरचा हाय पण तर मी सारखा सांगतील सरळची सरपंचीन बी बाई म्हणती हाफिस आहे म्हणून मी हा लगा नाही ती लगा सागर कसलं बोलत होता लगा लग्नाची जबाबदारी सगळी रॉकी तुझ्यावर जाऊ दे पण नाही नाराज व्हायचं तुला सगळं माहित असेल मग होय कुठल्या गावाला गेलती मला एवढं काय माहिती तर जास्त मी थोडस जरा होतो ना बर ऐक की जरा माझा मी मूड झालाय माल तर सगळा आणलाय टाकू क्वार्टर एक हा हे मला बी अकलीच्या औषधाशिवाय काय कळतच नाही लगा जसा सागर दोस्त आहे ना त्याच्या 10 पटीनं तू माझा दोस्त आहे जिगर आहे माझं तू जिगर काळीच खरंच वाटते खरोखरच मी बी मानलं होय ना हा सकाळपासून घेऊन ठेवली पण जोडीदार देत ना
एकट्याला पिऊ वाटते तुला माहित आहे की. घेऊ की आता. चल एखाद्या चांगल्या स्पॉटला जाऊ. हा करून मस्त पैकी एन्जॉय. हा चल. अरे रे रे रा दोस्त असावा तर अर्जुन तुझ्यासारखा. बस जाम बस. हा काय आता त्याच्यावर नशिबात होतं लग्न जमलं आता काय करायचं होय. हा भारी बघ पाणी बस का बघ. बस बस. हा पे पे आयला चकना विचारला का. सॉरी बाबा असू दे परत दुसरी क्वार्टर आणा गेल्यावर जा. मला काय म्हणायचंय बरं का लग्न त्याच व्हावं ते बी थाटामाटात व्हावं. काय गेला काय दुश्मन आहे का ते आपला दोस्तच ना जिगरी दोस्त. भारी मला आवडलं बरं का. मला राग नाही नेलं नाही त्याचा. तुला दिसला का चेहऱ्यावर राग बिवा काय किंवा नाराज तुला दिसलो का मी. हा घे अजून घे. पण मी माझं काय म्हणणं आहे मार टाकताशील हा डोळ्या दाखवून मस्त पैकी. हा मला काय म्हणायचंय अर्जुन हे बघ आता तू एवढं सांगतोय म्हणल्यावर ना की बाबा पुरीचं घर चांगलं आहे बांगला आहे हा ताजमहल आहे. मला सागरची थोडी काळजी वाटते रे. ती कसा जरा बोळा बाबडा माणूस हो काय लहानपण आपलं त्याच्या सगळं गेलंय. पण पुरीच्या घरचं कसं आहे पोरगी महत्वाची कशी आहे मला चेक केलं पाहिजे. म्हणजे कसं आपले पाहुणे आहेत ना तिथं खरोखर स्वर्ग सुंदरी शोधा पैकी आहे. होय इतके तर देखील आहे. होय ना म्हणून तर जायचंय म्हणजे कसं असं जर सोन्यासारखं लेकरू आपल्या गावात येत असलं तर बघितलं पाहिजे ना ती लेकरू बाबा कसं आहे का आहे. हा कॉलेजमध्ये काय गोठमॅट आहे का. बरोबर पटलं का माझं म्हणणं. रोकी तू म्हणतोय ते बी बरोबर आहे. हा इतकी देखणी सुंदरी. हा बरोबर आहे. आता माझं काय म्हणणं आहे तुला माहित असेल ना कुठं राहते कुठलं घर आहे काय आहे. फक्त चल माझ्या सांगा जाऊ अजून खर्च तिकडे गेल्यावर. जवळ आहेत माझ्या गावात. होय माझ्या गावातले हा बर बर कुठं लांब जायचं येतं. घे परत मच्छीला रॉकीनं पाजली नाही. हा आता शिवाय बरं वाटलं. बरं म्हणजे का जिगर राहिला का आता तू म्हटलं का नाही. म्हणजे पुरीनं पसंत केला होय सागरला लगेच. होय ना बघच तोर पसंत केला पुरीनं. होय ना. हाच सागर कसा मुहूर्त धरला लगेच सुपारीचा. होय ना साखरपुडा. गाडी नवीन घेतली कशी वाटली आपली बक्की. हा एक नंबर गाडी. होय ना. हा नाच करायचा. हा घे हा येस स्टॅमिना वाढला बरं अजून तुझ्या गाड्या. बस दसऱ्याला आहे का नाही. हा साखरपुडा आहे दसऱ्याला. काय उद्याचा दसऱ्याला. लगा मग लका उशीर केला नाही पाहिजे आपल्याला. अर्जुन जाऊन काय खरी परिस्थिती आहे तिथली बघितलंच पाहिजे आपल्याला. त्याशिवाय मला चेंज पडायचं नाही. शेवटी आपला जीवाभावाचा मित्र आहे. हान पटकन हाणतो लय पावसाचं बी वातावरण दिसतंय दिसायला जाऊन येऊ आपण. हो हा अजून पाचतो तुला काही टेन्शन घेऊ नको. निघूया आपण. हो घे आपल्याला लागल तिकडं. हो सावकाश तिथं लटपट नको. हा मी बघ बरं कसा एकदम ओके मध्ये बाटली घेऊन बस. सावकाश ये बाळा ये. तिथं फक्त जोडायचं नाही तुला खाऊ घाल खाल्ल्यावर जरा बरं वाटेल. करणार नाही तिथं मी. हा बस एका शब्दाला पण नाही बोलणार. ओके बसला का. हो बसलो. चला आईला
कोण आहे का बघे आधीच, नाही तर डायरेक्ट कसा मी आहे की संग. कसं काय रॉकी इतके घर सागरची सासरवाडी. या 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 अर्जुन दादा आलो. या बसा. अहो अर्जुन दादा पाहुणं पण म्हणायचं. लका 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 अर्जुन, तू म्हणला तसंच आहे की दादा. घर नव ताजमहलच आहे की. मी काय खोटं सांगितलं का? बेस्ट बेस्ट, आवडलं गाड्या. बर कसं काय येणं केलं? ह्यांचं फळं गाव आहे, जाता जाता म्हणणं जाऊ भेटू. बरं दाखवतो सासरवाडी. नमस्ते नमस्ते. बारामतीला निघालो होतो. बर हे मला म्हणला अरे आपल्या सागरचे लग्न जमलेलं गाव हेच आहे. बर बर म्हणून इकडे चल मला पाहुण्याचं घर जाऊतो तुला. आला म्हणलं चला चाललंय तर म्हणलं सहज बघावं. बरं झालं आला ते. नाही बरं आहे, पण भारी आहे बरं का. हा. मस्त होय रे अर्जुन. पाहुणे गायला काय पाणी बिणी काय विचारतात का नाही आलेल्या पाहुण्याला? हो पाणी मिळणार की. हा, हा, हा. असं हळूच काय बोलतो, देऊ की पाणी. प्रिया बेटा पाणी घेऊन या बाय. अरे होय, डोकं दुखत होता म्हटलं ना तुझं डोकं? हा नाही नाही ते मेडिकल आहे नाही का? जवळ शेजारीच मेडिकल आहे. अरे आता गाडीवर बसताना म्हणलं नाही डोकं लय दुखायला लागलंय. हा काय कर धर की पैसे आणि काय कर मेडिकलच्या गोळ्या घे, बाकी पैसे खर्चू नको. जा. हा मी बोलतो जरा पाहुण्याची जरा गोष्टी जरा हिताच्या. हो ये बसा बसा पाहुणं बसा. हाय हाय. काळजी काळजी म्हणजे काय माहित आहे का, आता ही दोस्तच आहे ना आपला. हा हा. बरं नव्हतं वाटत मला, तरी मी म्हणत चला माझ्या सोबत कोण. होय. अरे वा ही पहा आमची मुलगी. हो मुलगी आहे होय. हा. घ्या पाणी. ठसका. होय का? हा हा. प्रवास म्हणजे शक्यतो फोर व्हीलरच असते माझी, होय ना. पण आज टू व्हीलर वर आलो ना त्याच्यामुळे. बरं, बरं. त्यामुळे त्रास झाला. हा हा. मस्त. पोरग पसंत आहे ना वा? हो आहे की. अरे वा वा. आणि पोराला विचारलं का? हो विचारलं की सगळं काय विचारलं. हा जे मध्यस्थी त्यांना सुद्धा विचारलं आणि मुलाला सुद्धा विचारलं. हा त्या सरपंच बाय ना. हो हो हो. गावातले वट बरं का त्यांचं. हो ना. गावातलं कुठलं बी कार्य असू द्या, सरपंचीन बाई पुढे असल्याशिवाय कार्यच होत नाही. म्हणूनच आम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकली. नाही नाही नाही, सगळ्या गावावर लक्ष आहे त्यांचं. माझ्या उत्तर लय खास करून. सागरला तुम्ही ओळखता का? आता कसं हा ओळखच म्हणायचं आता. कारण का सरपंचीन बाई आणि त्यांची मम्मी सुद्धा म्हणजे आमची जी बाई होणारी नाही ती सुद्धा म्हणली हो की मुलगा बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. होय का? बँकेत? हा हा हाय की हाय हाय. चांगल्या बँकेत मॅनेजर आहे मॅनेजर. होय मॅनेजर. हो हो. आता तुम्ही मला प्रश्न पडला असेल एवढं कसं काय बोलतात, एक तुमचा शुभचिंतक समजा मला. मग कसं काय पुढचं कसं ठरलं काय म्हणजे काय? हा अजून काय ना, आता साखरपुडा दसऱ्याच्या मुहूर्त करायचं ठरवलंय. साखरपुडा? हो. दसऱ्याच्या मुहूर्ताव का? चांगलं आहे मग. लय चांगले ते. होय हो. ते म्हणजे काय काय बोलणं वगैरे झालं काय तुमचं? हो झालं ना. होय का? कारण आम्ही काय सुचवलं त्यांना, बाबा तुम्हाला दोघांना काय एकमेकाला विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही ना बरोबर, आजचा जमाना तसा आहे ना. एकमेकाच्या विचारानं काय असं त्यात आपलं काय झालंय. बरोबर आहे. पाहुणं मला काय म्हणायचंय, आपण जरा घाई करतोय असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे मुलीच्या लग्नाची. आम्हाला पसंत पडलाय. आता घायचा विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो. आता शेवटी कसं आहे ते म्हणतात ना, मुलगी म्हणलं एक काचेचं भांड. बरोबर आहे. आता तिचं वय म्हणजे कंप्लीट आता वय तिचं लग्नाचं पूर्ण झालंय, म्हणून आम्ही सरपंचीन बाईला म्हणलं होतं बाबा एखादं तुमच्याकडे स्थळ कुठलं असलं तर सांगा आम्हाला. आल्या तुमच्या भावना पोचल्या. म्हणजे काचेचं भांड कप्कन असं फुटायला नको, पण फुटू दे की भांड, पण चांगल्या घरात फुटल्याला काय वाईट आहे? म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय काय माहितीये का, कसं आहे आता सागरजी म्हणताय का नाही, पोरग एक नंबर बर का. बर. पोराला अख्ख्या गावात पोड नाही, अख्खी पंचकृषी पोराचं नाव घेते सागर सागर. गाय केली बघा. पण महत्वाच पोरग म्हणजे कसं जरा थोडं एकामेकाच्या नादानं जरा कधी कधी होतं वायबल. म्हणजे वायबल होतं म्हणजे काय,
असं जरा कोण काय लग्नाबद्दल काय बद्दल त्याला पहिलं बोललं का नाही हा थोडं जरा अपसेट म्हणजे नाराज व्हायचं हा आणि होऊन ते आपलं दारू प्यायचं बाकी काय नाही आता पित म्हणजे दारू व्यसनी नाही पोरग दारू पित की दारू पण असं नाही असं नाही पोरग एक नंबर दारू पितो म्हणजे व्यसनीत झाले की तुम्ही काय म्हणताय अहो ऐकून घ्या की ऐकून त्यांचं. घ्या दारू पित म्हणजे ती काय सकाळ उठल्या काय दिवशी दारू असतं तसं नाही हा असं कुणी टॉर्चर केलं त्याला तर होय होय पोरग व्यसनी नाही म्हणायचं मग तेच सांगतोय तुम्हाला मी होय कधी तर आता होतं कधी कधी असं आता बाबा झाले आता ही टॉर्चर झालं पोरग दारू पिऊन निघाले आता ती डोक्यात राख झालेली कुठं एखादी सिगरेट आपली पानपटीवर जाताना म्हणजे सिगरेट बी ओढतं कवा तर पोराला तोड नाही पोरग अजाबात वाईबर नाही किंवा वाईट वळणार नाही असं मधनाद त्याला जर असते तर पाकिटात घेऊन हिंडलं असतं ना आपण सिगरेट ओढली मग त्याला झालीच ना हो का कोण दुसऱ्या तांदळावणी असतं का हा? पण आहे ना पोरग जर सारखं जर बिड्या जर सारखं ओढत असतं सिगरेटी घेऊन खिशात तर ती गोष्ट वेगळी ना म्हणजे तुम्हाला म्हणायचं पाळून जर राहिला असता सिगरेट पाकीट तर व्यसनी कवा तरी पेला म्हणजे व्यसनी नाही म्हणजे काय मला त्यांचं ऐका की तू काय सांग आई खरंच बुद्धी यांना बरं का एक नंबर पुढच्याच ऐकून घ्यायचं म्हणणं त्यांचं बरोबर म्हणजे मला काय म्हणायचंय थोडक्यात बोला व्यसनाच्या आहारी गेलं नाही हो पोरग सांगितलं नाही कुणी काय असं बोललं तरी पोरग एक नंबर तोड नाही अख्ख्या गावात पोराला आदर्श घेतात त्या सागरचं सगळी पोरं गावातली झालं तिथनं पुढे व्हायचं गेला की कोण तर आपला दिसतो विचारतो त्याला लागा सागर लागा लग्नाचं काय झालं नाही तुझ्या झालं परत डोक्याच्या आळी हल्ली त्याच्या होय का गांजा नाही गांजरी म्हणजे असं काही पालन नाही आता तुम्ही म्हणता दारू झाली सिगरेट झाली आता म्हणता गांजा व्यसनाच्या आहारी नाही पोरग ऐका की तुम्ही नुसतं तवा कवा तर म्हणजे असं लग्न आता लग्न जमलं म्हणल्यावर ना सगळं बंद होणार ना तसं त्याचं होय हा बरोबर मग असं करून गांजावरून एकदा झाला की गावात एंट्री केली की पारावर बसलेले असते ते पत्ते खेळत अरे ऐका की पाहुणं अहो काय काय त्याचा कलप बिलप नाही ती मग जाता जाता कोण तर टॉर्चर अजून त्याला हाक मारतच कोण तर ती गावातली जाय ती लोक खेळणारी अरे सागर गेलाच तिथे घेतला डाव हातात अहो पण तुम्हाला नक्की म्हणायचंय काय क्लिअर सांगा की तुम्ही चांगलं बी म्हणताय व्यसन बी सांगताय नाही मित्र आहे त्यांचा जीवा भावाचा नाही शुभ कसं सांगतील पाहुणं एक बोलू का तुम्हाला मानलं राव तुम्हाला पास कस या पाटलाने तुम्हाला मानलं राव का विचारत का बरं अहो तुमच्या मित्रामध्ये एवढं दुर्गुण आहेत गांजा वाढतोय जुगार खेळतोय सिगरेट वाढतोय दारू पितोय तरी पण म्हणतात तुम्ही मुलगा लय चांगला नाही तुमचा लय मोठा गैरसमज होतोय बघा अहो तसं काही वाईट कुठं म्हणतोय त्याला मी आमचा मित्र तसा नाही हो मानलं ना आता ती झालं जोगाराचं कसं असतंय शेवटी सकाळपासून एवढा पैसा गेल्याला काय दारूला गेल्याला वेगळंच गांजाला गेल्याला वेगळं सिगरेटला पण डोक्याचा ताण घालवायसाठी आमच्या गावाच्या शेजारी डान्स बारी नाही का नाचणारा टिंग 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 डुलकी त्याच्यावर तिथं जाऊन जरा मन शांत करतून तवा घरी येतं पोरग पण पोरग अजाबात वाईट नाही एक काम करा आता तुम्ही बोला तुम्हाला सांगतो तुम्ही लय स्तुती केली तुमच्या मित्राची बरं का हाय स्तुती करण्यासारखं या मग तुम्ही आता हा बर चालतंय आणि दुसरी गोष्ट महत्वाची तुम्ही राव सांगितलं का नाही लय भारी केलं बघा आणि हे बघा आपण मुलगा चांगला आहे पण तरी पण बघा गाडी आता एवढं सगळं वेगळं घेतलंय म्हणजे आता काय पुरं काढायचं कसं करायचं तारीख लवकर धरायची का पुढं म्हणजे माग पुढं करायचं थोडंफार माहिती पाहिजे तुम्हाला पण तुम्ही म्हणता ते रिअल आहे सत्य आला का मेडिकल वर ना
आला आला या या थकून गेला की जीव माझा वाट बघून बाहेर. काय झालं? सापडली ना मेडिकल? सापडलं पण ती गोळी खाल्ल्यानंतर बरं वाटलं. ह्याला विचार स्वभाव कसा आहे आपला गावात? स्वभावाचा नाद नाही करायचा. सगळ्याच चांगलं व्हावं द्या. कारण मन काय, माझं. दादा तुमच्या सांगण्यावरून कळतंय आणि ह्यांच्या बोलण्यावरून बी कळतंय बरं का. माणूस लय रेल राव. एक नंबर माणूस. आपल्या सागर बद्दल सगळी माहिती सांगितली. होय होय मी बँकेत किती वाजता जातो, किती वाजता येतो, सगळं. चला. बरं केलं. हा बरं बरं ऐका, बारामतीला पाहुणी जरा खोळांबल्या ती वाट बघते. हा, येतो मग. हा या काळजी घ्या. होय होय येतो. हा, या विचार करा. हा, चला काय जेवाय थांबतो काय आता? हा नाही या या तुम्हाला काळजी घेतो. बेस्ट. बर चला मग येऊ का पाहुणं? हा, या. पण राग मान नका बरं का. नाही नाही कसा रागमानी नाव. पोरग एक नंबर आहे. हो का? विचार करून सुपारी फोडायचं बघा कधी काय ते. हा? बर बर बर. हा, या. हा, चला या या हा या. पाणी नको नको केलंय. लय पाऊस येतोय. आता माणसांना पाऊस बी पाहिजे आणि पाऊस नसल्यावर काय ढेकर पिसा खात्याल का माणसं? हा? प्रमाण असावं की कसं जगायचं माणसाने. जगतंय की माणूस तसं बी. ऐका की नानी, हो अशा दे काकी नानी, तुम्हाला सांगतो दसऱ्याला माझा सुपारी आहे, साखरपुडा आहे. हा आणि झालं तर त्याच दिवशी लग्न धरणार आहे. पण लग्नाला सगळी या चूल बन आमंत्रण आहे तुम्हाला. काय घरी करायचं नाही, डायरेक्ट जेवाय तिथे. तारीख धरली वेळ लग्नाची. अरे दसऱ्याला धरली नाही, दसऱ्याला सुपारी साखरपुडा आहे. बघाय ना नाही आताच उता वेळ झालाय का नाही? गुडघ्याला बाशिंग बांधून. हा? आणि मग काय बय करायचं आता ह्याच? आताची पोरही असली. नुसते उता वेळच होत्यात. बायका म्हणलं की असं त्यांना काय वाटतं काय माहिती. तुम्हाला काय करायचं कळतं तवा ते तुम्ही सांगितलंय तवा या फक्त तुम्ही पटकेनी लग्नाला. असं आहे आताच्या पोरांना काय आई बापाची हीच नाही, नुसतं बायको पाहिजे बायको. कधी माझं लग्न होतंय बघितलं का नाही? ऐकावती नवलच आहे का नाही? आता त्यांनी मंडवळ्या घालून हिंडतोय का नाही? दसरा किती लांब आहे तवरच चाललंय त्याचं. आपल्या सगळ्यांना सांगत सुटलाय लग्न लग्न. ते बाबा लगीनवाणी करायला लागलाय का नाही? उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग असं करायला लागलाय का नाही? खरंच आहे बाया तुझं. खरंच आहे तर काय आहे, या जगात चाललंयच असलं. अगं ओरे तुला मी सांगतो, त्याच्या मित्रांनी म्हण सागरच्या काय सांगितलं ग आता? कशाचं काय बाय सगळं सांगितलं ना. अजून वरनी तो काय म्हणतोय की पोरगं लय भारी आहे. अगं म्हणजे पोरगा सिगरेट बी ओढतो, हो दारू बी पितोय, हो जुगार बी खेळतोय, हो नवे नवे डान्स मारला बी जातोय. जातो. मग आता एक विचार कर, हा पोरगा म्हणावं काय? आपल्याला स्थळ पसंत नाही. अहो पण त्या सरपंच बाईने कसं आणलं का? माझी काय मुलगी अशी चालली होती काही करून. माझा नाही विश्वास होता. आव्हानं पण त्यांच्या तोंडाकडे बघून नव्हतं वाटत असं असतं. नको बाया नको, आपल्याला नको. काय वाग हे डोका खातय. हाताने झाला असतं बरा तो देव माणूस भेटला आपल्याला. नाही तर पुरीचं माझ्या वाटुळ झाला असतं. नाही तर काय होईल? अहो एक तर गुण आहे का त्याच्यात? अगं आई पण ते खोटं असलं तर. आणि आई तरी सांगती का? लगेच मी वळखलं होतं. मी वळखलं होतं ती सरपंच बाई ती इन होणारी आहे ना, ती म्हणत होती लवकर धरा लवकर धरा. त्यातच मी वळखलं होतं ह्यांची का गाय चालली ती. पण आता माझ्याकडे या म्हणते आणि परत त्यांनी त्या सरपंच बाईने तर परत जर माझ्या पुरीचा नाद केला ना, पाहुणे आणायचा, तिला सांगते मी. ते बी बरोबर आहे. कसं? हा कारण सरपंचाची ना आपली पहिलीच दुश्मनी. म्हणूनच तिने आपलं गपचिप घर जाळायचं धरलं होतं. ही तुमच्या डोक्यात आलं नाही, पण त्यांनी घाई केली ना तेव्हा ह्या पाटलीनीचे आलं बघा डोक्यात. पण आता माणसा कसं? बरोबर आहे तुझं. तुझं डोकं दुखतंय अगं माझं. अगं बाई दुखू दे. बघ तुला सांगून ठेवतो, पुरीला विहिरीत ढकलून देईन
पण अशा पोराशी मी तिचं लग्न लावून देणार नाही. अहो, अण्णा, बाई ही मन म्हणायची असती. तुला दिष्ट लागली असेल बाया, लय आली होती त्याच्यामुळं तुझं डोकं दुखायला लागलं माझ्या चिमणीचं. लावा फोन, लावा त्या सरपंचीला. दर बोल. हॅलो, हा कुठं आहे? काय झालं? काय झालं वय? चांगलं माझ्या घरात जाळपोळ केलंच की. हा, लय चांगलं आहे पोरग, नोकरीला हाय, असं आहे तसं आहे, सुपारीचं खांड खात नाही. हा पोरग दारू पेतय, गांजा आवडतय, दारू सगळं पत्ते खेळतय. हा, कोण म्हणलं? कशाला मी कोण म्हणलेल्याची नावं सांगू? खरं आहे का खोट आहे? हा, खोट आहे वय? कशाने खोट आहे? मला सगळं कळलंय, पण मी पण बघते आता कसं काय. मी चांगलं म्हणून तुम्हाला सांगितलं स्थळ आणायचे, तुम्ही असला वय जाळपोळ केला. हा, कोण म्हणलंय तुम्हाला? अव नाही चांगलं ते पोरगा, आणि तुम्ही काय सांगायला लागलाय? नाही नाही, आम्हाला काय नाही द्यायची नाही, काय नाही, ठेवा फोन. काय बाया, पोर तर एवढंच झालंय, घरातच नाही अजिबात, त्याचा पायच घरात नाही. जसं लग्न जमलंय आता नुसता नादवूनच गेलाय. काय असलं अहो सागर, हा, जसं लग्न जमलंय तसं घरात पायच नाही त्याचा. काय बोलताय? मग काय आई आलं की मी. बघितलं का? मंडवळ्यात बांधून तयारी त्याची. आता काय लग्न जमलेच माहिती. मग काय? हा, झाले सुपारी झाले की लग्न. हो, हा, आता किती नादवून गेलाय, बघितलंय का? मग आता पोरगीच बघितली मी तशी ना जमणारच की. म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच मंडळ्या बांधून तयार होय गडी. आता कोणतरी आधी मंडवळे बांधून फिरल का? नाव माणूस काय नाव ठेवल की? येडा बेडा नाही झाला हो. येडाच होईल आता, मला तर असंच वाटतंय. म्हणजे मुलगी छान दिसते बरं का, हा, त्याच्यामुळे येडा झालाय तो. मग करा की एक फोन तरी. अहो मी काय म्हणलं होतं, आधी आपलं बोलणं झालं असतं म्हणजे मग केलं असतं ना. मी असं माझ्या डोक्यात होतं व. आता काय बोलणं करायचं हे दिसा नाही वय, पर मंडवळ्यात बांधून मंडळ्या बसलाय. बांधून बसलाय ती फार. अगं बाई, त्यांचाच फोन वाजतोय. थांबा, बघ बघ. मला तेव्हा काय म्हणते ते. हॅलो, हा बोला की. अहो तुमच्याच फोनची वाट बघत होतो. अहो अहो नाही हो, अहो खरंच नाही. अहो अहो नाही हो, अहो नाही नाही बया. अहो काय ताई, काय म्हणतात? काय म्हणतात म्हणजे? अहो ताई तुम्ही सांगायचं होतं ना मला, आणि तुम्हाला पण माहित नाही का? हा, ही सारखा तुमच्या संग असतो या. हाय की बरोबर, पण काय काय म्हणत होते काय काय म्हणली पाहुणे? काय म्हणली? अहो म्हणली ह्याला कसलं कसलं व्यसन आहे. हा सागर, तू दारू पितोय, गांजा आवडतोय, सिगरेट ओढतोय, पत्त्या खेळतोय, बायांच्या ती काय म्हणते बाय तसलं डान्सला बी जातो या. डान्स बारबी? हा, हे कवाच नाही. कोणी सांगितलं काय माहित बाया? काय आणि मला कसं आता ही सांगत होते. हा, अरे काय सागर, एवढी नक्षत्रासारखी पोरगी मी बघितली तुला, आणि तुला एवढा व्यसन बाबा. अरे 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 रामा, अहो काय तुम्ही तर. हा, मला एक बोलून राहिले का ती पाटली? सरपंचीन बाय, माझं पोरग हाय का तसं? होय, तुमच्या जोडीला पोरग असतं हाय का तसं? काहीतरी धुतल्या तांदळावानी पोरग माझं लहानाचं मोठं झालंय, बघितलंय का नाही? अवताय सोन्यासारखं पोरग, तिथं त्याचं गुण कोणी घ्यावं, गावातला माणूस नाही असा असा माणूस पोरगा आहे तुमचा. काय करायचं? त्या पाहुण्यांना फोन लावायचा, त्यांना सांगायचं तिथं कुणीतरी कळ लावली असं मला म्हणायचं. लाव फोन, लाव परत. म्हणजे कोणीतरी तिथं जाऊन कळ लावली त्यांना, तुम्ही इचरा फोन लावून. नाही नाचली काय येस न करत बाबा. पण अजिबात नाही. तुमचं बागवा ना त्यांना. लाव लाव फोन, तू चला. काय माहिती आता त्या लाव. पाहुण्यांना कुणी सांगितलंय विचारते मी. चालती का नाही फोन कुणष्ट वाता एवढी उचलेल की काय करते? हॅलो, अहो पण एवढं तरी सांगावं पाहुणीबाई की तुम्हाला सांगितलं कुणी? अहो सांगा सांगा तेवढं तरी. हा, कसला वाय आहे ना? म्हणजे त्या दिवशी आमच्या संघ होता तो का? गैरसमज. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे, चालतंय, ठेवते मी. कुणी सांगितलं? अर्जुन होता. अहो त्या अर्जुनला म्हणतात ती. अर्जुन होता आणि अर्जुनने सांगितलं असावं. आणि अजून एक जण कोणतरी होता बाया, काय म्हणल्या? काय बाया म्हणल्या? काहीतरी म्हणल्या आता ती. आता परत फोन लावणं चुकीचं आहे. काय म्हणले नेमकं? कोणतरी होता त्याच्या जोडीला. आठवा. काय मला आठवणाच बाया, कसला होता बाया म्हणल्या. अहो सरपंच बाई तुम्ही आठवा. अरे आठवणाच बाबा, काय म्हणल्यावर? हा, शुभचिंतक म्हणल्या. कोण आहे शुभचिंतक?
सरपंचीन बाई अर्जुन दादाच होता ना? हो तोच होता. आता त्याचं तुकडं सरपंच माझं तर सरपंच आहे की तू हाय का लग्न मोडलं एवढं पोराचं. नाही नाही तुम्ही सोडू नको त्याला, सुट्टीच नाही द्यायची. ताणू ताणू हाण त्याला. अरे सागर मी वेळ घालतो तुम्ही नका काय ऐका ना आमचं काय रॉकीनं काय हाटीला बंद आहे म्हणून इकडे लावलं का काय अरे सागर थांब की बाबा आपण मला का मारताय अरे बाबा ताई थांबा की थोडं. ए बाबा काय गोंधळ घातलाय पण मला काय माहिती आहो थांबा की तुम्ही काय विचारताय तीच मला माहिती नाही. अरे थांब त्याचं ऐकू द्या मला तुमचं काय ऐकतो काय ऐकायचंय सरपंच? आहो थांबा 2 मिनिटं. अरे बाबा पाहुण्याच्या घरी जाऊन काय काय सांगितलंयस तू? तिथं जाऊन जमलेलं लग्न मोडलंय तू. सागर दारू पितोय, पत्ते खेळतोय, अजून काय ते कुठं डान्स बार मध्ये जातोय, काय काय सांगितलंय? गांजा वडतोय. काय सांगितलं आयुष्याचा काय तू काय बी सांगितलं सरपंच देवा शपथ नाही काय सांगितलं देवा शपथ कशाचा आणि कोण शुभचिंतक होता रे? कोण सोबत चिंतत का? माझ्या संघ रोकी होता रोकी. अरे आणि मला आई शपथ काय माहिती नाही. मी गोळ्याला गेलो तर माझं डोकं दुखत होतं म्हणून. अरे तुझं डोकं दुखत होतं तेवढ्यासाठी तर त्या रोकीला नेलं नव्हतं संघ. बरं तिथं घेऊन गेलास तू. हाय त्या रॉकी आता त्यास रोकीकडेच बघावं लागल. चल चल त्या रोकीकडे चल. तो कुठं नसणार रानातल्या घरी असणार आहे. चल अहो धरा की ह्यांना. अहो धरा. अहो ताई थांबा. अहो धरा की त्यांना धरा की. अहो सागरला धरा. यायला ह्या रॉकीला वगळून जाते ती पोरगी बघायला. लगा रॉकीला जर वगाळलं ना कशी वस्ती एकेकाची उठावतो त्याला कळत. तुम्ही काय सांगा मारता कसं ताई विषय काय ते सांगा आम्हाला. कुरात टाका बरं पण मला बेवा की टाका पहिले ती पण नाही बाबा तुला काय करत घेतली मी बाजूला. काय कुठल्या कुणाची लग्न मोडले मी सागरचं कशावर बोलायचं. खरं बोल काय 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 थांबा काय विषय समजून घ्या. काय बी काय मोकळ्याचं झालंय काय तुझ्याकडून 100% गुन्हा झाला असणार. तुम्ही दोघं म्हणजे गावात आग लावी. अरे पण मी तुला नको येऊ म्हणलं होतं ना. तुला कुणी जायला सांगितलं तर तिथं पाहुण्यांच्या इथं? कोण गेलं पाहुण्याच्या इथं? कोण म्हणलं तुम्हाला? आणि शिव काय म्हणला? नाही सांगतोय मी. हा काय माझ्याकडे बघ. मला खरं सांग. काय? खरं सांग. कवा माझं पोरग दारू पेलं? कधी माझं पोरग जुगार खेळलं? हा कधी माझं पोरग सिगरेट वडलं? कधी पोराने वडली सिगरेट? खरं बोलायचं. कोण म्हणलं तेव्हा? गांजा राहिला गांजा. गांजा गांजा कधी वडला? तो बघितलं का? नाही पण मी मला काय विचारताय तुम्ही? मला काय माहित? तो सांगितलंय सगळं. तुला कसं माहित नाही? रस्त्याच्यावर बसल्यावर सांगतील की खरं? नाही कशावर मी सांगितलं? काय पुरावा आहे तुमच्याकडे मी सांगितलेला? हा पुरावा ही एवढा मोठा पुरावा आहे की. हा काय रे अर्जुन? काय आता तिथं नाव सांगितलं वेगळंच आणि संग तर माझ्यात मंडळ वकील होता आणि मी तर गेलो मेडिकल मध्ये. आता मागं काय झालं मला तरी काय माहिती. अरे माग तो मेडिकलला पाठवलं. मी सागर बद्दल चांगलंच सांगितलं की सागर चांगलं पोरं आहे गावातलं. हा मला म्हणलं बँकेत काम करतो का? बँकेत हेच सांगितलं. तुझं गिन्यान कुठं गेलतं? सरपंच बाई कुराट दे. त्याशिवाय काय खरं सांग नाही. कुराट बिराट तसलं काय करू नको. खरं सांगतो सरपंच काय झालं सांगतो. इकडे खरं सांगतो. खरं नाही सगळं सांग. मी सगळं नटून तटून यायला लागलो तर ही सरपंचीन बाईन ही काय मला म्हणली हापीस आहे तू म्हणून. आणि आमच्या संग यायचं नाही म्हणले नाही का आमचं लग्न मोडल त्या आपण सागरचं. आहे का बघितलं म्हणून असं मोडलं का? नाही मग मी बरं ती झालं आमच्या आईला मी माघारी पाठवलं. आईला घेऊन जायला काय झालं यांना ती डोक्यात माझ्या राग आलो म्हणून मी त्या पाहुण्याच्या घरी गेलो
आणि ह्या अर्जुनला घेऊन सांगितलं. काय सांगितलं? ते काय इतकी गांजा ओढत नाही, सिगरेट ओढतो ओढतो म्हणून. हा बघा काय हो का विषय वाढवू नका. कुऱ्हाड विराड मारायला म्हणल्या हो का मी काय करतो त्या पाहुण्याच्या घरी जातो आणि त्यांना सांगतो बाबा पोरग दुसऱ्या तांदळाने आहे, तसलं काय व्यसन बिसन नाही, ती लग्न जमू द्या म्हणतो. बस का ती सांगतो आजकाल हेच झालंय. आपली आपली म्हणतात आणि आपल्यांवरच गेम करतात, आपल्यांचीच अशी चुकीची माहिती पाहुण्यांना देतात. आणि मला एक कळतं सरपंच, आता हे झालं मित्र आहे आपला, जाऊ द्या कसा केला तरी जीवा भावाचा, पण मला काय म्हणायचंय रॉकी, तू तर केलंच पण माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे, असं करू नका. पाहुण्यांनी बी म्हणजे पुरीकडच्या पाहुण्यांनी किंवा कुणी पण सगळी चौकशी त्या पोराची केल्याशिवाय अशी कुणा विश्वास ठेवून त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करून लग्न मोडू नयेत. आधी सगळी चौकशी करावी. पण आता तुला एक शेवटचं सांगतो, तू माझा खराच दोस्त असशील ना तर पाहुण्यांकडे जाशील आणि माझं लग्न जमवून येशील. खरं रॉकी, कोणाचं वाईट करायची ताकद तुझ्यात आली नाही पाहिजे. कोणाचं वाईट करायचा प्रयत्न करू नको, चांगलं कर तर तुझं भवितव्य चांगलं राहील. बरोबर आहे सरपंच तुम्ही म्हणताय ती. आता हो का डायरेक्ट मी सागरचं लग्न जिथं जमलंय त्यांच्या घरी जातो आणि सागर निर्वेश नाही म्हणून सांगतो, लग्नाला काय हरकत नाही. आणि तसंच पुढं आपला सचिन आहे ना गावातला, त्याचं लग्न जमलंय त्या पाहुण्याकडे बी जाऊन येतो.